सर्कल असा शेप देणार आहे। त्यासाठी अर्धा इंचवर तुम्ही कटिंग करून घ्यायची आहे। मी इथे खिशाला चेन लावणार आहे, जेणेकरून खिशातलं काही सामान खाली पडू नये। इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप खिशाला चेन लावून घ्यायची आहे। मी आता 3 इंची पट्टी कापून घेतलेली आहे। ही पट्टी आपल्याला चेनच्या वरच्या भागाला लावायची आहे। त्यासाठी ही पट्टी अगोदर उलटी करून शिवून घ्यायची आहे। शिवून झाल्यानंतर ही पट्टी परत आपल्याला सरळ करून चेनच्या वरच्या भागाला लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण चेनला पट्टी लावून घेतलेली आहे। आता मी इथे पुढच्या भागाची सर्व शिलाई करून घेणार आहे। त्या अगोदर हा आपला पुढचा घेर आहे, तिथे आपण 2 इंच कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला मध्यभाग कळेल आणि प्लेट्स पाडण्यासाठी आपल्याला सोपं जाईल। हा कपडा आता मी खोलून घेत आहे। हे पहा, आपण इथे 2 इंच कट करून घेतलेला होता। आता आपल्याला बॉडीचा पुढचा भाग या कपड्यावर व्यवस्थित ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। हा मी एक भाग घेतलेला आहे। हा भाग आपल्याला व्यवस्थित जोडून मगच शिलाई करायची आहे। शिलाई करताना मध्ये आल्यानंतर आपल्याला 1-1 इंचाच्या चुन्या पाडून घेऊन त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे।
1-1 इंचवर प्लेट्स घेत असताना लक्षात ठेवा दोन्ही साईडचे प्लेट्स एकाच दिशेने न जाता दोन्ही अपोजिट साईडने जायचं आहे. आपले प्लेट्स रेडी आहेत बघा. अशाच प्लेट्स आपण दुसऱ्या बाजूने पण करून घेणार आहोत. हा दुसरा भाग जोडून सुद्धा आपल्याला त्याच्या पण प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत. हे पहा आपले दोन्ही साईडचे भाग आपण जोडून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या प्लेट्स अपोजिट साईडने आल्या पाहिजे. आता आपण इथे काचपट्टी आणि बटन पट्टी जोडून घेणार आहोत. बटन पट्टीसाठी आपल्याला इथे 10 इंची पट्टी कापून घ्यायची आहे आणि 2.5 इंची रुंदी ठेवायची आहे. अशी आपल्याला बटन पट्टी कापून घ्यायची आहे.
आता आपण काचपट्टी आणि बटनपट्टी दोन्ही जोडून घेणार आहोत। अशा प्रकारे दोन्ही साइडने फोल्ड करून काचपट्टी आपण जोडून घेणार आहोत। काचपट्टीप्रमाणेच आपल्याला बटनपट्टी सुद्धा लावून घ्यायची आहे। बटनपट्टी काचपट्टीपेक्षा मोठी आहे, 10 इंचाची आहे। बटनपट्टी कशी लावायची हे तुम्ही नीट पहा। बटनपट्टीची शिलाई करत असताना काचपट्टीपर्यंत जेव्हा आपली बटनपट्टीची शिलाई येईल तेव्हा काचपट्टीवर बटनपट्टी ठेवून दोन्ही एकत्र जोडून शिलाई करायची आहे, जेणेकरून गॅप दिसणार नाही बटन लावल्यानंतर। आणि जी उरलेली आपली पट्टी आहे तिथे तुम्ही बॉक्स किंवा स्क्वेअर बनवून शिलाई मारून घ्या। शिलाई करताना लक्षात ठेवा, शिलाईच्या सुरुवातीला आणि शेवटी रिवर्स घेर घ्यायचा आहे। जर तुम्ही साधी शिलाई घेतली तर शिलाई निघू शकते आणि रिवर्स घेर घेतला तर तुमची शिलाई मजबूत राहील। हे पहा, अशा प्रकारे आपली काच बटन पट्टी तयार झालेली आहे। आता इथे मी खिसा जोडून घेणार आहे। 20 इंचावर खाली आपल्या जो खिशाचा मेजरमेंट घेतलेलं होतं आपण, तेच इथे आपण मार्क करून त्यावर व्यवस्थित खिसा ठेवून आपण तिथे खिसा जोडून घेऊयात। आता आपण मॅक्सीला हात जोडून घेणार आहोत।
हे मॅक्सीचे हात आपण कटिंग करून घेतलेले होते. इथे आपण 1 इंच दुमडून शिलाई मारून घेणार आहोत. दोन्ही हाताला इथे आपण 1 इंच दुमडून शिलाई मारून घेऊयात. आता आपण हे दोन्ही हात एकमेकांवर ठेवून पाहूयात दोन्हीची मेजरमेंट आणि कटिंग बरोबर झालेली आहे की नाही. आता हे दोन्ही एकत्र करून फोल्ड करून अर्धा इंचवर शेप देऊन कटिंग करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला हाताचा पुढचा आणि मागचा भाग कळून येईल. आता आपण मॅक्सीचा पुढचा आणि मागचा भाग दोन्ही जोडून घेऊयात. बरोबर दोन्ही भाग एकावर एक ठेवून आपल्याला उलट्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपण दोन्ही खांदे बघा जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला गळ्याची पाइपिंग करायची आहे. इथे क्रॉस पट्टी घेतलेली आहेत मी. ह्या दोन्ही पट्टी जोडून आपण इथे गळ्याला लावून घेणार आहोत. क्रॉस पट्टी आपल्याला अशा प्रकारे जोडून त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण सर्व क्रॉस पट्टी एकत्र जोडून घेतलेल्या आहेत. आता या क्रॉस पट्टी आपल्याला गळ्याला लावून पाइपिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे गळ्याला क्रॉस पट्टी लावून आपण शिलाई मारून घेऊयात. हे पहा आपण पाइपिंग करून घेतलेली आहे.
आता आपण हात जोडून घेऊयात। हात जोडत असताना आपण जो अर्धा इंच शेप देऊन कट करून घेतलेला होता तो भाग समोरच्या बाजूने आला पाहिजे, अशा प्रकारे हात जोडायचा आहे आपल्याला। या प्रकारे आपण दोन्ही हात जोडून घेऊयात। जसं आपण एक हात जोडून घेतलेला तसंच आपण दुसरा हात सुद्धा जोडून घेऊयात। दाब शिलाई देताना आपल्याला तो भाग सरळ करून त्यावरून शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई पक्की बसेल। हे पहा, आपण दोन्ही हात जोडून घेतलेले आहेत। आता त्यावर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून दोन्ही हात फिट बसतील। आपलं जेवढं हाताचं माप आहे तेवढ्यावर मार्किंग करून पूर्ण खालपर्यंत आपण मार्किंग करून तेवढी पूर्ण शिलाई मारून घेऊयात। आता आपण हात आणि पूर्ण घेर संपूर्ण जोडून घेणार आहोत। आता आपण मॅक्सीच्या किनाऱ्याची अगोदर अर्धा इंच आणि नंतर 1 इंच असं करून फोल्ड करून शिलाई मारून घेऊयात।
आतापर्यंत आपण उलट्या बाजूने शिलाई मारलेली होती. आता आपण सरळ बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई अजून मजबूत होईल. संपूर्ण मॅक्सीला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, आपण सर्व एकत्र जोडून सर्व मॅक्सीची शिलाई मारून घेतलेली आहे. आपली मॅक्सी आता रेडी आहे.